पुढची बातमी पाहूया। पुढची बातमी पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारासंदर्भातली। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे। अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, तसेच व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता असं अजित पवार यांनी म्हटल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं। तसेच अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता असं अजित पवार म्हणाले। या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं या संदर्भातलं हे मोठं विधान आलेलं आहे। याबाबत जर कागदपत्रात काही त्रुटी होत्या तर त्याबाबत अधिकाऱ्यांनी आधीच भूमिका घ्यायला हवी होती असं अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार बोलून गेले आहेत। या गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोळ समोर आल्याचं बोललं जात आहे। वेगवेगळे आरोप अजित पवार यांच्यावर केले जात होते, त्यानंतर आता अजित पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय। या संदर्भात अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। अंजलीजी, आपण पाहतोय अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांचं हे विधान समोर आलेलं आहे, आपली काय प्रतिक्रिया यावर? नाही, मला असं वाटतं की सगळेच जण ना काय बोलतात त्याचं त्यांना एकतर भान नसेल, कारण मुलांनी 4-5 महिने काय करत होता हे त्यांना माहित नसावं आणि अशा मुलाची कुठेच चूक त्यांना दिसत नाही आणि म्हणतात की अधिकाऱ्यांची चूक आहे आणि त्यांनी आधी कळवायला हवं होतं, सांगायला हवं होतं। म्हणजे एवढ्या मोठ्या घोड्या मुलाला आता तुम्ही काय त्याची दृष्ट काढणार आहात का? एवढं छान त्यांनी कामगिरी केल्याबद्दल। म्हणजे आता या लोकांना काय बोलायचं आणि काय कसं हे करायचं तेच कळत नाही। प्रत्येक ठिकाणी त्यांना अधिकाऱ्याची चूक दिसते। आपल्या मुलांनी काय काय आपण त्याला काय म्हणू, काय काय दिवे लावलेत हे आता सगळ्यांना दिसतंय। अगदी थेट फेब्रुवारी महिन्यापासून एकानंतर एक त्यांनी पेपर्स फोर्ज केले आणि हे जे सगळं कृत्य केलं, इथे सुद्धा जर त्यांना अधिकाऱ्यांची चूक दिसत असेल, मुलाची दिसत नसेल, तर अशांना काय बोलायचं? जाऊ दे, त्यांना जे बोलायचं बोलू दे, आपण आपला लढा द्यायचा आणि कुठेतरी हे सगळं आता बंद व्हायला पाहिजे। मला वाटतं अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात सुद्धा अधिकाऱ्यांची चूक वाटत असेल, शिखर बँकेच्या घोटाळ्यात सुद्धा अधिकाऱ्यांची चूक वाटत असेल, तसंच याच्यात सुद्धा त्यांना अधिकाऱ्यांची चूक वाटत असेल। काहीच नवीन नाही, ते तर कधी काही बोलतात, त्यांचं त्यांना कधी कळतं की नाही अशी शंका यायला लागते। अंजलीजी, या प्रकरणामध्ये अजित पवार असं बोलत असले की अधिकाऱ्यांनी तपासायला हवं होतं, जर त्यांना काही त्यात त्रुटी आढळल्या तर त्यांनी वेळेस भूमिका घ्यायला हवी होती, पण सातत्यानं असेही आरोप समोर आलेत की अधिकाऱ्यांवर दबाव होता, त्याबाबत काय तुम्ही भूमिका व्यक्त कराल? होता याच्यात प्रश्नच नाही, सगळं हे उघडपणे होत होतं। फेब्रुवारी महिन्यापासून आधी सप्लिमेंटरी अग्रीमेंट, मग LOI, मग ॲड्ज्युडिकेशन, त्यानंतर सेल डीड, त्यानंतर पोझेशन, एवढं होईपर्यंत असं मला एक नक्कीच वाटतंय की वडील म्हणून त्यांचं घराकडे लक्ष नव्हतं का? मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष नव्हतं का? आणि हे सगळं 4-5 महिने होऊन सुद्धा त्यांना याच्यात अधिकाऱ्यांची चूक दिसत असेल तर कठीण आहे यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं। जी जी, धन्यवाद अंजलीजी, आपण न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्याबाबत। असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? सांगा ना। जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर। पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती, तसंच आहे बघा। आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी, गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलंय, यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा। पुढची बातमी पाहूया। आगामी पालिका निवडणुकांमध्ये जर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जातील तर भाजपाचा त्याला विरोध असेल अशी भूमिका भाजपनं घेतली होती। त्याबाबत आता नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून अजित पवार यांचं भाष्य समोर आलेलं आहे। नवाब मलिकांबाबत प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार असं अजित पवार म्हणतात। नवाब मलिकांच्या मुद्द्यावर बोलणार नाही असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मलिकांना भाजपकडून होत असलेल्या विरोधावर भूमिका अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी स्पष्ट केलेली आहे। कारण जर
नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये निवडणुका लढवल्या जात असतील तर त्याला भाजपचं समर्थन नसणार अशी भूमिका भाजपच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे आणि आता त्याबाबत अजित पवार यांनी देखील महत्त्वाचं भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावर बोलणार नसल्याचं देखील अजित पवार स्पष्टपणे म्हणाले आहेत.